तुम्हाला सुद्धा सोया चिली खूप आवडते का? मग कुरकुरीत सोयाबीन चिली बनवण्याची हॉटेलमधील खास सिक्रेट रेसिपी तुमच्यासाठी. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. 60 ग्रॅम सोयाबीनच्या वड्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून हाय फ्लेमवर 2 मिनिटे उकळून घ्यायच्या. 2 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा व 5 मिनिटे ह्या वड्या गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या. त्यानंतर यामधलं गरम पाणी निथळून घ्यायचं. सोयाबीन वडी पूर्णपणे थंड झाली की अशा पद्धतीने पिळून घ्यायची, पण यामधलं पूर्ण पाणी पिळायचं नाही. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून मिक्स करायचं. हॉटेलसारखी कुरकुरीत सोयाबीन चिली होण्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मैदा टाकून व्यवस्थित मिक्स करायचं. तेल कडकडीत गरम करून मीडियम ते हाय फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत सोयाबीन वडी तळून घ्यायची. बघू शकता मस्त कुरकुरीत अशी सोयाबीन वडी झाली आहे. कढईमध्ये 1 पळी तेल गरम करायचं. बारीक कापलेल्या 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकून छान परतून घ्यायच्या. बारीक कापलेला कांदा, गाजर, जाडसर कापलेला कांदा, सिमला मिरची, लांबसर कापलेली हिरवा मिरची टाकून 25-30 सेकंद परतून घ्यायचं. नंतर 1 वाटी गरम पाणी टाकायचं. पाव चमचा काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ, 1 ते 1.5 चमचा डार्क सोया सॉस, 1 ते 1.5 चमचा व्हिनेगर, 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस व बाहेरच्या सारखा रंग येण्यासाठी थोड्याचा खाण्याचा लाल रंग टाकून मिक्स करायचं व या ग्रेव्हीला छान उकळी काढायची. नंतर पाव वाटी पाणीमध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून याची स्लरी करायची व ही स्लरी या ग्रेव्हीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायची. बघू शकता मस्त घट्टसर अशी ग्रेव्ही तयार आहे. आता सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कांद्याची पात टाकायची. तिखटपणासाठी 1 चमचा रेड चिली सॉस टाकून मिक्स करून घ्यायचं आणि आता तळलेल्या सोयाबीन वड्या टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि इथे तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल मस्त कुरकुरीत अशी सोया चिली.